हॅलो डिअर स्टुडंट, आज आपला 11वा दिवस आहे। स्टँडर्ड 10 महाराष्ट्र बोर्ड सायन्स सब्जेक्टचे व्हिडिओज मी अपलोड करत आहोत आणि आपला पहिला चॅप्टर सुरू आहे ग्रॅव्हिटेशन, ज्याचा आज 11वा दिवस आहे आणि आज आपला टॉपिक आहे फ्री फॉल। ठीक आहे, फ्री फॉल म्हणजे काय होते लक्ष द्या। कॉन्सेप्ट खूप इझी आहे, ठीक आहे, आणि पटकन तुमच्या माइंडमध्ये कॉन्सेप्ट जाईल। ठीक आहे, बघा एक ऑब्जेक्ट आहे, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे चॉक, आणि हा चॉक जर मी सोडला तर हा चॉक खाली पडला। ठीक आहे, हा चॉक काय पडला, खाली पडला। म्हणजे काय झाला, ऑब्जेक्ट मूव्ह झाला। ऑब्जेक्ट जसा मी सोडला तो काय झाला, मूव्ह झाला ना, वरून खाली पडला। म्हणजे ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय झाला, मूव्ह झाला। कशामुळे झाला, कोणी ओढलं याला वरून खाली, तर ग्रॅव्हिटी। कोणी ओढलं, ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा ऑब्जेक्ट इथून काय झाला, इथपर्यंत मूव्ह झाला, वरून खाली काय झाला, मूव्ह झाला। ठीक आहे, बघा मून पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो। कशामुळे, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून काय करतो, अर्थच्या अवतीभोवती फिरत असतो। सॅटेलाइट बघा तुम्ही, डिफरंट टाइपची सॅटेलाइट आहे, अर्थच्या अवतीभोवती काय करत असतात, मूव्ह करत असतात। का करतात ते मूव्ह, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ठीक आहे, म्हणजे बघा एक ऑब्जेक्ट मूव्ह झाला म्हणजे वरून खाली पडला, कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। मून अर्थच्या अवतीभोवती फिरतो, कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। सॅटेलाइट पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतात, कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। म्हणजे यांच्यावर बघा, हे जे ऑब्जेक्ट मूव्ह करून राहिले यांच्यावर कोणता फोर्स अप्लाय झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला। ठीक आहे, फोर्सचे डिफरंट टाइप्स आहेत। जसं मी उभा होतो तर माझ्या बॉडीवर दोन फोर्स अप्लाय होत आहे, एक डाऊनवर्ड डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एक अपवर्ड डायरेक्शनने नॉर्मल फोर्स। ठीक आहे, अजूनही डिफरंट टाइप्स असतात फोर्सचे। पण या ठिकाणी बघा काय होऊन राहिलं, जेव्हा हा ऑब्जेक्ट वरून खाली पडला तेव्हा याच्यावर फक्त एकच फोर्स अप्लाय झाला, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। जेव्हा मून अर्थच्या अवतीभोवती फिरतो तेव्हा एकच फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। जेव्हा सॅटेलाइट अर्थच्या अवतीभोवती फिरतो तेव्हा एकच फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते, जर कोणता ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, कशामुळे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात फ्री फॉल। काय म्हटलं मी, जर एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर मूव्ह होत असेल, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, म्हणजेच मूव्ह होणे, तर त्याला म्हणतात फ्री फॉल। म्हणजे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स। काय म्हणत आहोत मी, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्जेक्ट इज मूव्ड, then it is called free fall। म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात फ्री फॉल। काय म्हटलं मी, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात फ्री फॉल। जसं एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, हा ऑब्जेक्ट वरून खाली पडला। ठीक आहे, आता बघा नेक्स्ट पॉईंट, जेव्हा ऑब्जेक्ट मी इथं पकडून ठेवला आहे तर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी काय, 0 आहे, कारण या रेस्ट पोझिशनवर आहे, थांबलेला आहे। आणि जसा मी याला सोडला याची व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय झाला, फ्री फॉल झाला। तर इथं असताना त्याची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी काय होती, 0 होती, पण जसं तो मी याला सोडलं तर याची व्हेलॉसिटी काय झाली, इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग। इनिशियली इट्स व्हेलॉसिटी इज 0 अँड आफ्टर फ्री फॉल्स इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग। जेव्हा मी याला सोडलं म्हणजे याचा फ्री फॉल झाला, हा वरून खाली पडला, तर याची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली, बिकॉज ऑफ द एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे याची व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली ना। जसं मी याला सोडलं, याला पटकन कोणीतरी खाली ओढलं, आणि तेव्हा एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय असते। ठीक आहे, आणि एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे याची इनिशियल व्हॅल्यू 0 न राहता इन्क्रीज झाली, हा पटकन खाली पडला, आणि त्यालाच आपण काय म्हटलं, फ्री फॉल म्हटलं। ठीक आहे, मग जेव्हा याचा फ्री फॉल झाला, ऑब्जेक्टचा जेव्हा फ्री फॉल होतो, म्हणजे ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे जेव्हा मूव्ह होतो, म्हणजे त्याची सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी 0 असते, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 असते, पण जेव्हा तो मूव्ह होतो ते त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, तर त्याची व्हेलॉसिटी किती मग, म्हणजे ऑब्जेक्ट मूव्ह झाला ना, आधी ते इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती त्याची, पण फ्री फॉलमुळे काय झाला, तो मूव्ह झाला, मग त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली, तर मग किती झाली त्याची व्हेलॉसिटी। जेव्हा तो मूव्ह झाला फ्री फॉलमुळे तर काही ना काही त्याला वेळ लागला, जसा हा चॉक वरून खाली पडला, काही ना काही याला वेळ लागतो। मून अर्थच्या अवतीभोवती फिरून राहिला, फ्री फॉल होत आहे, काही ना काही वेळ त्याला लागूनच राहिला, मग वेळ किती आहे,
जर हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे तर आपल्याला न्यूटनच्या मोशनचे जे लॉ आहे न्यूटनचे त्याचा आपल्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. तर ते फॉर्म्युले ज्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करू, ते फॉर्म्युले ज्याच्यावरून आपण टाइम फाइंड आउट करू, ते आपल्याला डिराईव्ह करायची गरज नाही. ते आपल्याला डायरेक्टली रीड करणं, पाठ करणं ठीक आहे. आणि तसे 3 फॉर्म्युले आपल्या जवळ आहेत. V = G × T, सेकंड आहे S = ½ GT² आणि V² = 2GS. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर फ्री फॉल होत आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत आहे, तर त्याची व्हेलॉसिटी किती राहील? सुरुवातीला तर 0 होती, नंतर त्याची व्हेलॉसिटी किती राहील तर तुम्ही या फॉर्म्युलावरून काढू शकता. त्याचा टाइम किती राहील फ्री फॉल होताना फॉर्म्युलावरून तुम्ही काढू शकता. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असते 9.77 मीटर/सेकंड किंवा 9.8 मीटर/सेकंड तुम्ही कन्सिडर करू शकता. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पडला म्हणजे डिस्प्लेस झाला तर ती पण व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. जीटी तुम्हाला माहित आहे. अशा प्रकारचे 3 फॉर्म्युले 3 इक्वेशन तुम्ही यूज करून व्हेलॉसिटी काढू शकता, टाइम काढू शकता जेव्हा ऑब्जेक्ट का होतो फ्री फॉल होत असतो. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल फ्री फॉलचा कन्सेप्ट किती इझी होता. ठीक आहे. आणि छोटा कॉन्सेप्ट आहे, फक्त लक्षात घेणं आवश्यक आहे. जर लक्षात नाही आलं तर तुम्हाला पाठ करावं लागेल आणि तुमच्या माइंडमध्ये जाणार नाही ऍक्च्युअली फ्री फॉलचा कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. तर बघा आता तुमच्या नोट्स मधले पॉइंट मी समजून सांगतो तुम्हाला. पहिला पॉइंट बघा, व्हेनेवर एन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. म्हणजे फक्त जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्री. तेव्हाच त्याला फॉलिंग फ्री किंवा फ्री फॉल म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, इन अ फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. फ्री फॉलच्या वेळेस जेव्हा फ्री फॉल होतो तो इनिशियल टाइम ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असते 0. म्हणजे जर ऑब्जेक्ट इथं धरून ठेवला याची इनिशियल व्हेलॉसिटी काय 0. जेव्हा सोडेल मी याला तेव्हा व्हेलॉसिटी वाढेल अँड गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि याची व्हेलॉसिटी काय होते? इन्क्रीज होते. जेव्हा मी याला सोडेल आणि याचा फ्री फॉल होईल म्हणजे हा पडेल तर याची व्हेलॉसिटी काय होईल? याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल ड्यू टू द एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. कशामुळे याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल? तर एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. अर्थ मध्ये जे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याच्यामुळे याची व्हेलॉसिटी काय होईल? ऑब्जेक्टची इन्क्रीज होईल जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉल होत असतो. ठीक आहे. थर्ड पॉइंट, फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट, जेव्हा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होत असतो, ठीक आहे, म्हणजे मूव्ह होत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे जेव्हा तो मूव्ह होतो, द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉल होतो अशा वेळेस ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती, अशा वेळेस ऑब्जेक्टला लागणारा टाइम किती, ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल तर न्यूटनचे मोशनचे इक्वेशन तुम्हाला यूज करावे लागतात. तर इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू. इनिशियल व्हेलॉसिटी कशाने इंडिकेट केली जाते? स्मॉल यूने. ती 0 आहे सध्या. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे, तर इथे एक्सेलरेशन ए इक्वल टू आपण जी कन्सिडर केलं आहे आणि हे इक्वेशन आपण फाइंड आउट केले आहे 3 इक्वेशन. ठीक आहे. लास्ट पॉइंट बघा, द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट जे आहे ते फक्त ग्रॅव्हिटेशनल फील्ड मुळेच अर्थच्या अवतीभोवती फिरत आहे. ठीक आहे. मी आधी एक्झाम्पल तुम्हाला दिलं. दस दे आर फ्री फॉल, म्हणून त्याला पण फ्री फॉल म्हटल्या जाते कारण ते पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड मुळेच अर्थच्या अवतीभोवती फिरत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल फ्री फॉल कशाला म्हणतात. खूप इझी टॉपिक आहे पण कॉन्सेप्च्युअल. जर कॉन्सेप्ट समजला तरच माइंडमध्ये टॉपिक जाईल, अदरवाईज टॉपिक जाणार नाही. आणि हा टॉपिक पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम असेल मला सांगा. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या घेऊ. थँक्यू.